आदरणीय मुख्याध्यापिका, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे नाव तेजल संजय घोगळे. मी आता 6वी अ मध्ये शिकत असून मी आज आपल्यासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त जे काही 2 शब्द बोलणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. आज आपण 26 जानेवारी रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण या दिवशी भारताने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देतो आणि आपल्याला एक नवीन दिशा आणि प्रेरणा देतो. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व केवळ संविधानाच्या अंमलबजावणी पुरतेच मर्यादित नाही, तर हा दिवस आपल्याला आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या संघर्ष आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांसारख्या व्यक्तिमत्वांनी आपल्याला देशाच्या सेवेत पूर्ण निष्ठा, त्याग आणि कर्तव्याचा धडा शिकवला. यांसारख्या महान व्यक्तिमत्वांनी आपल्याला हे समजावून सांगितले की स्वतंत्र केवळ अधिकार नाही, तर एक जबाबदारी देखील आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाखाली राहतो. हे संविधान लोकशाही मूल्याचे एक प्रतीक आहे. हे संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार देते. हे संविधान आपल्याला हे लक्षात आणून देते की प्रत्येक माणसाला सन्मानाने आणि अधिकाराने जगण्याचा अधिकार आहे. त्याचवेळी आपण हे समजून घेतले पाहिजे की स्वतंत्र केवळ अधिकारांचे पालन करण्यापुरताच मर्यादित नाही, तर कर्तव्य पार पाडणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपले संविधान आपल्याला योग्य दिशेने काम करण्यास प्रेरणा देते, जेणेकरून आपण आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवू शकू. आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या समाजातील विविधतेत एकता, प्रत्येक वर्ग आणि समुदायाचा आदर हाच खरा प्रजासत्ताक दिनाचा आत्मा आहे. आणि ही एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे आणि आपल्या देशाला समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. 26 जानेवारी 1949 रोजी संविधान हे संविधान समितीने स्वीकारले व हेच संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर जवळील रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजे स्वातंत्र्याची घोषणा दिली. या दिवसापासूनच भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. 26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी राष्ट्रध्वजाला आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील एक सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे. सन 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यातच या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश स्वतंत्र बनल्यापासून आपण अनेक क्षेत्रात खूप काही मिळवले आहे. क्रीडा क्षेत्रात विचार करत आलेल्या अनेक खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत. भारत प्रजासत्ताक दिवस साजरा करत असताना मला या कामगिरीचा खूप अभिमान वाटतो. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, नमन त्या वीरांना ज्यांनी सांडले देशासाठी रक्त,
नमन त्या वीरांना ज्यांनी सांडले देशासाठी रक्त. त्यांच्याच बलिदानातून आज आम्ही आहोत तिरंग्याचे भक्त. त्यांच्याच बलिदानातून आज आम्ही आहोत तिरंग्याचे भक्त. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.